नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अक्कलकोटमधून एका अशा खुनाची घटना समोर आली ज्यामध्ये नाही अनैतिक संबंध आणि नाही आर्थिक व्यवहार, केवळ बंधन नसणाऱ्या मोकाट विचारांच्या तरुणीसोबत तिघांची मैत्री. रोजच दारूच्या पार्ट्या आणि याच नशेतून तरुणीने सागरच्या डोक्यात दगड घालून शेवट केलाय. तर तिघांनी मिळून त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात टाकून दिलाय. अक्कलकोट पोलिसांनी मात्र सखोल तपास करत तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. 7 ऑगस्ट रोजी अक्कलकोट तालुक्यातील किनी रोडवर असणाऱ्या एका विहिरीमध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या डोक्यावर जखमा असल्याने हा मर्डर आहे याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. आधी या मृतदेहाची ओळख पटवण्याचं चॅलेंज नॉर्थ पोलिसांसमोर होतं. त्यासाठी पोलिसांनी आधी या तरुणाच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर टाकले, ज्यामध्ये त्याच्या एका हातावर सागर आणि दुसऱ्या हातावर वाहनाच्या गिअरचे गोंधन होते. याच गोंधनामुळे मृतदेहाची ओळख पटली. सागर श्रीशैल होनचेंजे सध्या राहणार अक्कलकोट असे मैताचे नाव निष्पन्न झाले. नॉर्थ पोलिसांनी लगेच सागरची आणि त्याच्या मित्राची हिस्ट्री तपासली, ज्यामध्ये श्रुती यारोळे ही तरुणी आणि त्याचबरोबर नागनाथ बनसोडे, बाळू शिंदे हे देखील अक्कलकोटमध्येच राहतात. या 4 चौघांची मोकाट मित्रांची चौकट होती. यात श्रुती ही एक तरुणी देखील सहभागी झालेली होती. रोज हे चौघेजण मिळून फिरायचे, मिळून दारू प्यायचे. ना कुणाला आई वडिलांचा धाक होता, नाही कुणाचा दरारा होता. यातील श्रुती आणि सागरची सुरुवातीपासूनचीच दोस्ती होती. या 4 मित्रामध्ये सागर आजारी पडला होता. त्याला श्रुतीने दुपारी दवाखान्यात देखील नेला, पण त्याने श्रुतीला दारूच्या नशेत शिवीगाळ केली. हा राग तिच्या डोक्यात घर करून राहिला होता. वास्तविक सागर याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला असून तो एकटाच राहत होता. हे चौघेही आई वडिलापासून आणि त्यांच्या बंधनापासून दूर आहेत. त्यामुळे श्रुती ही 19 वर्षीय तरुणी असून देखील ती एका गुन्हेगाराप्रमाणे वागत होती. दररोज ती देखील याच मित्रामध्ये बसून दारू पित होती, तर सराईत गुन्हेगाराप्रमाणे गावामध्ये मारामारी देखील करायची. सागर हा एका गाडीवर ड्रायव्हर होता. काम संपले की तो रोज रात्री या चांडाळ चौकटीत बसून दारू प्यायचा. रात्री पुन्हा या चौघांनी दारूची पार्टी केली. मात्र ही पार्टी गावात न करता गावाबाहेर असणाऱ्या किनी रोडवर एका रानात केली. मात्र इथेही सागर आणि श्रुतीमध्ये जोराचे भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात श्रुतीने दारूच्या नशेत शिव्या न देता थेट सागरच्या डोक्यात दगड घालून त्याचा शेवट केला. तरी या तिघांना कोणतीही भीती अथवा टेन्शन आलं नव्हतं. यामध्ये आपण अडकू नये यासाठी तिघांनी नशेमध्येच बी प्लॅन आखला आणि मृत सागरचा मृतदेह थेट विहिरीच्या पाण्यात टाकून दिला आणि तिथून तिघेही पसार झाले. रात्रीच्या अंधारामुळे ही घटना कुणीच पाहिली नव्हती. मात्र 4-5 दिवसांनी सागरचा मृतदेह पाण्यात फुगून पाण्यावर तरंगू लागला आणि त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. त्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना कुणाचा तरी मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना लगेच खबर देताच नॉर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाने योग्य सूचना देत काही पथके तपासकामी रवाना केली. घटनास्थळावरून मृतदेह विहिरीतून काढला, पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी आधी चौघांची हिस्ट्री आणि तांत्रिक तपास करत पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांना त्या तिघांनाही ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा कबूल करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. या घटनेमध्ये नाही अनैतिक संबंधाचा गंध होता, नाही कुठल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध होता. केवळ मोकाट फिरणाऱ्या दारूबाज मित्रामुळे ही घटना घडली हे नक्की.